नमस्कार मित्रांनो. तर बघा आजच्यापासून ब्लॉग सुरू करतो. विषय असा बघा, अण्णा गेलं लग्नाला, भावकीत लग्न आहे. मी आलो शेतात आता गुरं राखायला. मागं वयांसोबत तोंड ठुले सगळे आलतो, धागा काढून गेलो आणि वॉटर मस्त बांधले होतो आणि आता चाललो होता गुरं राखायला. आता 1 तासाभर गुरं हिंडतो, कारण विषय होता या आता क्लायमेट चेंज व्हायला लागले, आभाळ आले, उकाडा भरपूर वाढला आहे, उष्णता वाढली आहे आणि वारच लागत नाही. ऊस असल्यामुळं सगळा ऊस आहे कडनी आणि त्यात नाही असं वारच लागत नाही. बघा आई ऊन असलं म्हणजे पोहते ना ह्यातलं आणि आभाळ आले भरपूर. आपली वाघोरं इथं खायला ते तासभर हिंडवतो, जरा हिंडून परत जायचं आपलं घरी, कारण उकाडा एवढा वाढला आहे ना, लय भरपूर उकाडा वाढला आहे. आईला म्हैस कुठे गेली बाबा, म्हैसच बांधली होती. आईला मशीन धाव तोडलं काय बाई, मसरा तास करते बघा, कारण उन्हामुळं ना हवा इथं पाण्यात बसल्या वाटाले. हां हो बघा, बघितलं व्हायचं हवा हो, निवांत पाण्यात बसल्या व्हायचं हवा दिसते म्हैस. हवा चल ये बाहेर, चला चल बाहेर, चल सोडतो आधीला. बघा निवांत बसते, पाण्याखाली गार होत आहे. चालेल, एक कॅनला पाणी आलं आपल्याकडं, आम्ही वडा भरून घेतला होता. वड्यात बघा निवांत बसते आता, गार. उष्णता एवढे वाढले ना, तर काय म्हणा म्हणा, उष्णता एवढी वाढल्या भरपूर ना, त्यामुळं ना आता निघाले बाहेर. बाबा ले बाहेर, चल आले बाबा बाहेर. लय अवघड परिस्थिती, असलं ऊन वाढले म्हणतो ना, घ्या आपल्या इथं खायला. तासभर हिंडवलं ना निवांत जगते ती बघा. परत उन्हाचं पाणी पिते ती परत. आता पाण्यानं म्हैस आली बाहेर, खात्या बघा इथं जरा उष्णता लय वाढले हो, लय म्हणजे भयानक गरम मिळाले, वारं चाले ना. आणि अण्णा गेलं त्यात लग्नाला, त्यामुळं जरा तर आपण जर आपलं रोजचं काम काय असतं माहीत आहे, आपलं रोजचं काम असतं बघा. नवसाने आपण दुकानात जातो, आज दुकान बंदच आहे, कारण लगीनचं पण जवळच आहे, भावकीचं लगीन आहे. तेव्हा अण्णा गेली लग्नाला, तर मला जाऊ द्या अण्णा जाऊन येऊ द्यावं, कारण मी पण ते जरा मस्त टाकली होती, त्यामुळं तर मला आज वेळ आहे मस्त टाकू. आणि थोडा आपल्या ह्यांना हिडे पण होईल म्हणून ह्याची पण आता जेवण करून आलो, सगळं जेवण करून आलो. आता आहे निवांत तासाभर राखलं आणि जायचं बघा. तो असे खाते ते बघा निवांत ना. आपण उसाला पाणी दिलं तर गवत सगळं वाता हिरवगार झाले बघा. आणि आता इथनं तर गवत सुरू होती बघा, पहिला पाऊस सुरू झाला, गवत मसाला काय टेन्शन राहत नाही. आणि बरेच कमेंट येत होते बाबा, ब्लॉग येत नाही. त्याचा विषय असा म्हणता ब्लॉगचं, म्हणजे काम चालू होती आणि ते आमच्या पाण्याचं लगीन होतं, तिकडचा व्यस्त होतं. आता सगळं लगीन झाले बघा. आता शिकवतो तर आता माझा ब्लॉग येता कंटिन्यू येतील प्रयत्न करतो. सो ते कामानिमित्त कधी होत नाही, पण मी शॉर्ट व्हिडिओ तर 100% टाकतो. शॉर्ट व्हिडिओ पण आपले 100% येते, त्या अर्थ म्हणजे नाही प्रश्न नाही. फक्त विषय होत राहते फक्त ब्लॉगचा. ब्लॉग पण कंटिन्यू करायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघता, इंस्टावर बघता किंवा इंस्टावर बघता, मी चांगला सपोर्ट देतो मला, त्या सगळ्यांचे धन्यवाद. असं सपोर्ट करत राहा, मध्ये नवीन व्हिडिओ बघत राहा. बघा असं का आपला तसं ऊस आहे बघा, असा आपला ऊस आहे. तर इथं साधारण बघा इथं आहे 7 एकर ऊस आहे. आणि आपल्या हे वाटर लागून ना हे समोर इकडं हे आपला ऊस कॅनल गेला आहे. आणि इथं बघा आपल्याला गॅस खायला काय नाही, माझ्या एकदम निवांत असतं, मला काय टेन्शन नसतं. मस्त राखायचं, नंतर दुकानात जायचं, हे व्यतिरिक्त आपलं दुसरं काय काम नाही. आपण असं इतकं असल्यामुळं ना सगळे मॅनेज होत करत करायचं, बरोबर नाही. हे मी नाही आपल्याला आणि मस्त असल्यामुळं ना
मसराची उन्हापासून काळजी घ्या. कसं वेळ आले म्हणतात आमचं आता ऊन पडाले भरपूर आणि उन्हात मसराची बघा मुख्य जनावराची काळजी घ्या. वैरून पाणी वेळेच्या वेळ करा आणि कोण कुक्कुटपालन असतात त्यांना त्यांच्या पक्षाची काळजी घ्या. कारण ऊन पडाले उष्णता वाढते आणि आपण जे कुक्कुटपालनात शेड मारला असताना शेड पण जर पाणी बिनी मारायचं मग काय वातावरण जरा गार राहते ना आणि आपण पक्षाला काही त्रास होत नाही. कुठं आपण बातमी बघायला बघा पक्षा उन्हाळ्यात पक्षी माराल ती हे व्हायला ते व्हायला. आता मी बरंच ऐकून आहे. विषय राहायला कालचा आहे का की परवाची हेडू केला होता की सध्या कांद्याला काहीशी मार्केट नाही तर बा कांदा मार्केट लवकरात लवकर उतरला पाहिजे. कारण कसं आहे बरेचशा लोकांची कांदा केली ती उन्हाळी कांदा केला आहे आणि दोन्ही सीझनमध्ये कांद्याला भाव घावला नाही त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीमध्ये. आणि त्याप्रमाणे मोदीने आता काय सांगितलं आहे काल परवाच मोदीने सांगितलं आहे पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, सोनं खरेदी करू नका. कारण कसा विषय सांगतो बा मंत्री आमदार लोक ना मोठमोठ्या गाड्यात हिंडणार आणि सर्वसाधारण त्याग करणार. हे किती जवळ न वेगवर ते किंमत करून सांगा. असं व्हायचं खायला ते घेत खायला बघा आणि म्हैस ते खायला काय केलं म्हणता का आम्ही आता मे महिना चालू आहे आणि आपल्याला काही नवर पाणी आलं तर आम्ही काय केलं म्हणता का उसाला एवढं पाणी दिलं किंवा वडा भरून घेतला आणि सगळं पाणी ह्या असं म्हणजे वाटर पाणी आलं तर आणि त्यामुळं बघा गवत सगळं हिरवगार झाले आणि हेच आपला मसाला खायला बघा. उन्हात असले हिरवगार गवत मसाला मिळणं म्हणजे लय नशिबाची गोष्ट आहे बरं मसाल्यांची. कारण कसं झालं आहे उष्णता भरपूर वाढले असं हिरवगार खाणं कुठंच नाही आणि मस्त बा निवांत खायला ते हे आपला ह्या सगळा ऊस आहे. आणि इथनं हे आपलं वडा आहे असा वड्याकडे पाणी गवत बघ कसला आहे सांगा म्हणता ही वडा असं बरं का. तर उन्हाळ्यात हिरवं खायला त्यामुळं आपण आम्ही अशी आयडिया केली पाणी सोडलं होतं भरपूर असं त्यामुळे हे आता वडा हिरवं गवत आहे बघा. बाहेर खाली बसलो बा इथं आपला असा बांध आहे. आम्ही काय केलं तर सिमेंटचा बंधारा बांधला होता बांधावर बसलो मागे त्याला झाड आहे मस्त बघा गाय खायला दावतो तुम्हाला गाय खायला त्या तर म्हैस आहे खायला इथं काही खायला बघा कसं हिरवगार गवत आहे नाही. अहो मे महिन्यामध्ये तुम्हाला असं हिरवगार गवत मिळते खायला कसली म्हणजे हे असलं गवत मिळणं लय मुश्किल आहे. आणि असलं हिरवगार गवत पावसाआधी लय भारी झालं मस्त चांगलं कसं झालं म्हणता हिरवगार गवत आहे पण आता उष्णता एवढे ना त्यामुळे ते एका ठिकाणी थांबून खाय नाही ती पुढं पळाल ती मस्त गवत भरपूर आहे कुठे गेम आपण गवत आले पण कसं आले उष्णता एवढे ना त्यामुळे थांबे आधी मस्त पुढं पळाल ती. इथं आपला ऊस कसा आहे नक्की कमेंट करू सांगा. अरे कालवड पण आणा हवी संघ कुठं पळते आवड कालवडले त्यामुळे आणले नाही हे असं खायला निवांत मीच बसलो. ही बांध आहे आमचा मी काय तर म्हणता जब आहे बांध फुटतंय पावसानं म्हणजे आमच्या आजोबाने काय हे बांधलेलं आहे येतनं असं समोर असं लांबपर्यंत बांधून घेतलेलं आहे कारण जेणेकरून आपली मातीनं वाहून जाऊन म्हणून आधी म्हणजे आमच्या आजोबाने बांधलेलं आहे. तर पाणी पाजलं आहे वगैरे टाकले तर खायला ते आणि रेडले पाणी पाजवले बादली तर कालवड बांधले इथं साधारण 11:30 वाजले द्या जाऊया आता घरी. त्यात ऊन भरपूर पडले उकडाले भरपूर जाऊन खाली जाऊन जरा फॅन काय पुसतो बरं मग पुढलं येऊन बघूया. चला जाऊया पहिला घरी. घरी आले बघा आता असलं गरमी व्हायला भयानक गरमी व्हायला बघा बसलो जरा येतात आमच्या इथं जाऊ आलं खेळत बसलं जरा असलं गरमी व्हायला ना भयानक गरमी व्हायला बघा. नुसतं 11:30 वाजले तर एवढं गरमी व्हायला बघा. मला कुठं बाहेर पडणं बघाले भयानक उकडाले आणि आबळ आल्यामुळं ना असलं गरमी झाले ना भयानक गरमी व्हायला. तर आता व्हिडिओ तिथे शेअर करतो भेटू उद्या अशा व्हिडिओमध्ये आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि असंच प्रेम असू द्या. धन्यवाद.